हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी सोनाली आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एक स्पेशल होणार आहे. सध्याच्या काळामध्ये मी एक बुक रीड करत आहे. तर ते बुक कोणतं आणि त्या बुकचे वाचल्याच्या नंतर मला आलेले एक्सपिरियन्स किंवा त्याबाबतच्या ज्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात, शेअर कराव्याशा वाटतात, आज त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी जे बुक वाचत आहे ते बुक आहे द सिक्रेट. बघा दिसत असेल, द सिक्रेट. रोंडा बर्नचं हे बुक आहे. तर सिक्रेट खरोखर हे सिक्रेट असं बुक आहे. तर या बुकने काय केलं, हे बुक मी बऱ्याच जणांकडून ऐकलं. यूट्यूबवरती बऱ्याच लोकांकडून मी या बुकबद्दल ऐकलं. ही बुक मला काय सांगत आहे, कारण बऱ्याच सक्सेसफुल लोकांचं म्हणणं असं होतं की या बुकमुळे आपलं आयुष्य बदलायला लागतं. नक्की काय होतं हे आता आपण बघू. ज्या वेळेला मी पहिल्यांदा हे बुक वाचायला सुरुवात केली तेव्हा आपल्या डोक्यामधले विचार हे दिवसाला हजारो येत असतात. पण या हजारो विचारांचा परिणाम आपल्या जीवनावरती कसा होतो हे आपल्याला कधी समजलंच नाही. आपल्याला कोणी विश्लेषण करून सांगितलंच नाही. त्याच्यामुळे असं झालं की आपल्या जीवनाची नाव जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळत होती. पण ज्या वेळेला आपल्याला समजायला लागलं किंवा जेव्हा आपले जसे विचार आहेत त्याच्यानुसार आपल्या जीवनामध्ये आपण नवीन घटना, प्रसंग, ह्या सगळ्या गोष्टी, व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन आता हे बऱ्याच जणांना माहिती झालं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियमच असा आहे, हा नियम आहे, हा लॉ आहे जो सदा सर्वदा सर्व काळ सर्वांबरोबर घडत असतो. पण नेमकं होतं काय, आपल्याला ही गोष्ट माहीत नसते. आपण या गोष्टीपासून फार लांब असतो. मग आता लांब का आहोत, कारण आपण या गोष्टीमध्ये कधी पडलोच नाही. आपण या गोष्टीच्या बाबतीत कधी जागृत नव्हतो. पण जसे जसे लोकांना अनुभव आले, जशा लोकांच्या आयुष्यात घटना घडत गेल्या, मग या लेखकांच्या मार्फत या लोकांच्या मार्फत त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना त्यांनी आपल्याला सांगायला सुरुवात केली. आणि मी तर सगळ्यात मोठा धन्यवाद मानेन ते यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मचं. यूट्यूबमुळे सर्वसामान्य जनतेला, पॉझिटिव्ह लोकांना जो एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोचता आलं. म्हणजे माझ्यासारख्या पर्यंत पोहोचून हा लॉ मला काहीतरी माझं जीवन बदलवण्यासाठी भाग पाडत आहे. अशा निसर्गातल्या गोष्टी मला या मोठ्या लोकांकडनं कळत आहे. म्हणून खरोखर तर पहिली गोष्ट तर हे यूट्यूबमुळे मला मिळालेलं बुक आहे. नाहीतर याचा आणि माझा दूरवर संबंध नसता, कारण हे बुकच मला माहिती नसतं. आणि काय आहे असं म्हणून आपण द्विधा मनस्थितीत असतो. तर आता पुन्हा एकदा सांगते, हे मराठी बुक आहे. रोंडा बर्न यांनी लिहिलेलं आहे द सिक्रेट. आता सिक्रेट म्हणजे नेमकं काय? सिक्रेट म्हणजे जादू किंवा चावी किंवा असं एक गुपित रहस्य की जे रहस्य उलगडल्यानंतर आपल्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला लागतात. पण आता हे सांगताना ही गोष्ट फार सोपी वाटते, पण जेव्हा आपण ह्या गोष्टी प्रत्यक्षात आणायला लागतो तेव्हा या गोष्टी कशा कठीण आणि कशा सोप्या आहेत हे कळायला लागतं. बघा आता सांगते. रहस्य या बुकामध्ये अगदी साधं आणि सोपी गोष्ट सांगितलेली आहे. पण ही साधी सोपी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण तरीही आपण या गोष्टीपासून का बरं लांब आहोत, का बरं आपण ह्या गोष्टीपासून दूर आहोत, या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये का आणत नाही आहेत? तर याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे, आपण या गोष्टीकडे कधीही जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं नाही. आणि घरामध्ये, समाजामध्ये किंवा समाज माध्यमातून या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे कधी कोणताही व्यक्ती आपल्याला असा दिसला नाही की तो व्यक्ती आपल्याला येऊन सांगेल किंवा सांगितलं तरी आपला इतका सहजासहजी विश्वास बसत नाही. पण एकदा, दोनदा, तीनदा ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात, आपल्याबरोबर घडायला लागतात, असे लोक जेव्हा त्यांचे एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर करतात तेव्हा या गोष्टी सोप्या वाटायला लागतात. आणि वाटतं जर यांच्या आयुष्यामध्ये हे बदल घडू शकतात तर माझ्या का नाही.
मी तर एक निसर्गाचा पार्ट आहे. मग हा लॉ आपण समजायला लागतो, शिकायला लागतो आणि आचरणामध्ये आणायला लागतो. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे विचार करता दिवसभरामध्ये, तर तो विचार तुम्हाला कसा लाईफमध्ये पुढे नेतो किंवा कसा मागे आणतो किंवा तुमचं जीवन, संपूर्ण जीवन कशा प्रकारे बदलून टाकतो. मग आपल्या डोक्यामध्ये एक विचार असेल की जो कधी कधी निगेटिव्ह असतो कुणाबद्दल. दैनंदिन जीवनामध्ये कधीतरी अशी एखादी घटना घडत असते की ज्या घटनेचा आपल्या मनावरती खूप खोलवर परिणाम होतो. मग आता कोणती घटना, ती जर निगेटिव्ह असेल तर त्या गोष्टीचा आपण बराच वेळ विचार करत असतो. एखादा शब्द असतो पण त्याचा विचार बघा, 1 तास, 2 तास, 3 तास, कधीकधी 24 तास, कधीकधी एक पूर्ण आठवडा, कधीकधी पूर्ण 1 मंथ, 1 महिना, तर कधीकधी आपण 1 वर्ष आपण या गोष्टीमध्ये अडकून असतो. या गोष्टीतून बाहेर पडायला आपल्याला वेळ लागतो. मग सायन्स असं म्हणतं की 11 महिन्यांमध्ये तुमचं एक नवीन शरीर तयार व्हायला लागतं. जर आपण वर्षभरामध्ये एकच निगेटिव्ह विचार वर्षभर जर करत राहिलो तर विचार करा आपलं ते शरीर कशा प्रकारे तयार होईल. तर साहजिकच आहे ते नकारार्थी विचारांनी बनलेलं आपलं शरीर असेल, आपल्या त्या घटना असतील आणि तेच शरीर घेऊन आपण पुढल्या नवीन आयुष्यामध्ये किंवा नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करत असतो. मग असं जेव्हा घडताना याला कारणीभूत कोणती गोष्ट असते, तर ती कारणीभूत गोष्ट असते आपले विचार. आपण या विचारांकडे कधीही लक्ष दिलेलं नसतं. ज्याप्रमाणे नदीतलं पाणी सरळ वाहत असतं, वाहत सुटतं, त्याला कोणत्याही प्रकारचा थांबा नसतो, त्याचप्रमाणे आपल्या विचारांवर जर आपलं लक्ष नसेल तर आपले विचार देखील हे सतत वाहत असतात. मग ते चांगले असो की वाईट असो, आपल्याला हे देखील कळत नाही की आपल्या ह्या वाईट विचारांचा परिणाम आपल्यावरती काही वाईट होत असेल का, या गोष्टीची आपल्याला थोडी देखील जाणीव नसते. ह्या पुस्तकामध्ये जाणीवपूर्वक हीच गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा नमूद करण्यास सांगितलेली आहे की जर तुम्ही एखादा नकारार्थी विचार करत असाल तर तो नकारार्थी विचार तुम्हाला किती मागे नेऊ शकतो. त्यामुळे तुमची एनर्जी कशी डाऊन होते, तुमचे व्हायब्रेशन कसे डाऊन होतात आणि तुम्ही नकारार्थी लोक, नकारार्थी घटना, नकारार्थी व्यक्ती आणि प्रसंग कसे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित करता आणि त्यामुळे तुमची लाईफ कशी डाऊन जाते, या सर्व गोष्टींचा बारीक सारीक विचार करून छान असं स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे. तर यातली एक ओळ मी तुम्हाला दाखवू इच्छिते. आपलं आपल्या विचारांवरती अजिबात लक्ष नसतं. मग आता थोड्या वेळाने आपण चेक करत राहायला हवं की आपलं नेमकं लक्ष आहे कुठे. एक गोष्ट तर याच्यामध्ये एक ओळ अशी आहे, तुमची सर्व शक्ती ही तुमच्या विचारातच आहे. म्हणून स्वतःच्या विचारांविषयी जागरूक राहा. दुसऱ्या शब्दात लक्ष ठेवण्याचं लक्षात ठेवा. म्हणजे आपले दिवसभरातले विचार सुरू असतात तर थांबायचं, थोडासा पॉज घ्यायचा आणि बघायचं की आत्ता माझ्या डोक्यामध्ये कोणते विचार सुरू आहेत. जर हे विचार एखाद्याच्या कल्याणाचे असतील, एखाद्याच्या भल्याचे असतील, एक आनंदाचे असतील आणि व्हायब्रेशन हाय करणारे असतील तर नक्कीच आपण चांगल्या रस्त्याने जात आहोत. आणि जर का आपल्या मनामध्ये कुणाविषयी जलन असेल, ईर्ष्या असेल, कपट असेल, द्वेष असेल, वाईट भावना असेल तर आपण थांबायला हवं. आपण हा आपला रूट चेंज करायला हवा, कारण या गोष्टी आपल्याला मागे नेणाऱ्या आहेत. ही सतर्कता आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. ही सतर्कता या पुस्तकातून मिळते. सिक्रेट ह्या पुस्तकाच्या जोडीला जर आपण रोज 10 मिनटं, मला माहिती आहे सगळ्यांकडेच वेळ नाही आहे, पण तरीही 5 मिनिट, 10 मिनिट किंवा 15 मिनिट जर तुम्ही दिवसातल्या ध्यान केलं, मेडिटेशन केलं तर विचारांवरती लक्ष ठेवणं अतिशय सोपं जातं. जेव्हा कधी तुमच्या डोक्यामध्ये एखादा नकारार्थी विचार आला तर तुम्हीच लगेच अलर्ट होता आणि थांबता आणि म्हणता की नेमकी गाडी माझी जात कुठे आहे, कोणत्या दिशेला जात आहे, ही जाणीव तुम्हाला होते आणि तुम्ही लगेच तुमचा रूट चेंज करता. मला वाटतं ही सतर्कता आपल्याला आपल्या चांगल्या आयुष्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला करायचं इतकंच आहे की ही सतर्कता जाणीवपूर्वक कायम ठेवायची आहे. आणि यालाच तर वर्तमान काळात जगणं असं म्हणतात. आपण भूतकाळाचा नको तेवढा विचार करतो आणि भविष्यकाळातली विनाकारण चिंतन करत असतो आणि भूतकाळातली चिंता करत असतो. तर या गोष्टी आता आपण थांबवूया आणि आपल्या आयुष्याचा
जो खडतर प्रवास होता तो आता आपण हायवेला नेऊया. कारण आपल्याला सिक्रेट या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला हायवे सापडलेला आहे. म्हणून आपण या हायवेला आपली गाडी लावूया आणि आपला प्रवास अतिशय खडतर न करता आपण चांगला प्रवास करूया. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे देखील सांगा. आणि सोबतच मी तुम्हा सगळ्यांना विनंती नव्हे रिक्वेस्ट करेन की तुम्ही हे पुस्तक एकदा आयुष्यात नक्की वाचा. जेवढ्या लवकर वाचाल तेवढ्या लवकर तुमचं आयुष्य तुम्हाला समजायला आणि आयुष्यातली गुंतागुंत कमी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आयुष्य सोपं करणारं हे पुस्तक आहे. मी रेफर करेन की हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. कुणासाठी नाही तर स्वतःच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे आणि इतका गोंधळ का होत आहे, आपलं नेमकं कुठे चुकत आहे, दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही. आपण जर आपल्या आतलं विश्व पाहायला गेलं तर एंट्री पुस्तक म्हणून आपल्याला हे कामी येईल. एंट्री जी म्हणतो आपण त्यासाठी पुस्तक आपल्याला कामी येईल. म्हणून नक्की ह्या पुस्तकाला वाचा. एकदा दोनदा तीनदा वाचा आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार अनुभवा. चमत्कार घडताना बघा. ठीक आहे तर चला थँक्यू. बाय बाय. धन्यवाद.